आमचं सगळं दर्शन वगैरे झाल्यानंतर आता आम्ही इकडे आलेलो आहे एक शॉर्ट ब्रेक वगैरे घ्यायला. ते बघा रानवाडा पाटीलवाडा हा ढाबा म्हणून आहे एक लोणावळा ह्या. जर तुम्ही पप्पांचा व्लॉग बघितला असेल ना, पप्पा पण पुण्याला चाललेले तेव्हा सतीश काका म्हणजे त्यांचे फ्रेंड्स होते, त्यांच्यासोबत ते थांबलेले ह्या हॉटेलमध्ये, पण तेव्हा रात्र होती. बट इकडे अजून खूप काय काय आणि ते आज आम्ही तुम्हाला दाखवतो. सो हे थोडं ना एक्सप्रेस हायवेच्या इथून ब्रिजच्या खाली आतमध्ये थोडं लांब. आणि इथे बघा मावळे लावलेले, इथे कोंबडे आहेत, इथे बैलगाडा आहे. हे बघा हे मस्त बनवल्याचं, त्याच्यामध्ये लॅम्प पण आहे. हे बघा बैलगाडा. हे बघा काहीच आहे चप्पलचं दुकान आहे. सांबार हे रिअल चप्पल्स आहेत, खरं खरं चप्पला सगळ्या. अजून पुढे घोडा आणि इथे सिंहासन आहे. इथं पण बसून फोटो काढ. आणि इथे साड्या वगैरे का लावल्या. हा हे बघा घोडावाला माणूस आहे एक, हा घोडा आहे बघा. अजून इथे यांचे मुंडकं कुठे गेले, मुंजा मुंजा. अच्छा असं आहे काय, फोटो स्पॉट आहे. आणि इथे बघा हे एंट्री आहे, इथे तोफ लावली आहे. मी इकडे बघ.
कशी करते हाय ना. अरे पाठवून शिडी ना मम्मी कशी उतरशी आता. कंटेंट मिळून गेला. टू बी कंटिन्यूड रील्स. इकडे जायचं, पाय चप्पल वगैरे काढायची आणि मग तिथे हातपाय धुवायचे. चलो चलते हैं अपन. गाईज आम्ही बसतोय जेवतोय बघा असं आहे. थालीमध्ये काय केलं दादा? चिकन थाली. तर गाईज आम्ही मागवलं आहे व्हेज मराठा आणि बीट रोटी. हे बघा गाईचे रात्रीचं असं दिसतं आणि हे मंदिर. गाईस तर आता आम्ही इथून निघतोय आणि आमचं जेवण वगैरे पण सगळं झालंय. जेवण पण छान होतं आणि हॉटेलसुद्धा छान आहे. जर तुम्ही ह्या साईडला आलात तर नक्की एकदा व्हिजिट करा. आणि आता आम्ही व्लॉग एंड करतो इकडे. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा म्हणजे आमचे व्हिडिओ आले तर तुम्हाला कळतील. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. बाय.